मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 34 साइज कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. आता आपण सुरुवात करणार आहोत 34 साइज कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. त्याआधी मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांना आपल्या व्हिडिओंची मदत होईल. ओके, जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसेल, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे भरपूर प्रकारचे क्लासेस मी घेतलेले आहेत ऑनलाईन. आणि येत्या 1 जानेवारीपासून परत आपला एक नवीन बॅच सुरू होणार आहे बेसिक टू ॲडव्हान्सची, तर तुम्ही सुद्धा जॉईन करू शकतात. ओके, आता जस्ट एक बॅच सुरू आहे, बॅच 4. आता बॅच 5 सुद्धा आपण स्टार्ट करणार आहोत. 1 महिन्याचा क्लास असतो, रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिले जातात. त्यानंतर मैत्रिणींनो, ज्यांना कोणाला ब्लाऊजचे तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर आहे. पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ओके आहे. चला तर आपण सुरुवात करूयात. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ब्लाऊज कटिंगसाठी जे मेजरमेंट्स लागतात ते इथं घेतलेली आहे. शोल्डर 14.5, उंची ब्लाऊजची 14 आहे, छाती 34 आहे, कमर 29, शोल्डर टू ॲपेक्स 10 इंच, ॲपेक्स टू ॲपेक्स 7 इंच, पुढचा गळा 7, पाठीमागचा गळा 10 इंच, बाही 4 इंच उंची आहे आणि बाहीचा राऊंड 10.5 इंच. ओके, आता आपण सुरुवात करूयात. सगळ्यांनी व्यवस्थित बघा. शोल्डरचं मेजरमेंट टाकताना शोल्डरच्या निम्म करायचं. शोल्डर आहे 14.5, याला डिवाइड 2 करायचं, अर्ध करून टाकायचं. किती होईल? 7.25 इंच. 7.25 इंच इथून एक मार्किंग केलं. जिथून शोल्डर मार्किंग केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं असतं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करा. दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्किंग करायची आहे. मुंड्यासाठी मार्किंग करूया. छातीचा चौथा भाग, छाती आहे 34, डिवाइड 4 केलं, 8.5 मिळालं. याच्यामधून आपल्याला -2.5 इंच करायचं असतं. किती? 2.5. हे बघा, 6 इंच मुंडा मिळाला. इथून 6 इंचावरती मुंड्यासाठी मार्किंग करायचं 1 इंच डाऊनपासून. तुमची छातीची साईज जी पण असेल त्यामधून चौथा भाग करा, -2.5 करा. मिळाली छातीची लाईन. छातीचा चौथा भाग टाकूया. 34ला जर चौथा भाग केला किती मिळेल? 8.5 इंच. 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. इथून ब्लाऊजची उंची टाकूयात. ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे. 1 इंच प्लस करायचं. 15 इंचावरती एक मार्किंग करणार. ते मार्किंग लक्षात घेऊन एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ते मार्किंग लक्षात घेऊन एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. कमर आहे 29. 29ला आपण डिवाइड 4 करूया. 29 डिवाइड 4 किती मिळालं? 7.25 इंच. 7.25 इंचावरती कमरेसाठी एक मार्किंग करायचं, कमरेचा चौथा भाग. त्यापुढे पाठीमागच्या टॉपसाठी 1 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. इथं बघा, तुम्हाला डायग्राम दिसत असेल कटोरी ब्लाऊजची, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. असं मी ड्रॉ करून ठेवलं होतं. तुम्ही सुद्धा ड्रॉ करून ठेवायचं की तुमचा पॅटर्न तुम्ही कोणता तयार करताय, जेणेकरून तुमचं लक्षात येणार आहे. ओके, आता ही 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते जॉईंट म्हणून घेतलं. इथून आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल. डीप नेक असेल तेव्हा कंपल्सरी शोल्डर मायनस करायचं. इथून 1.5 इंच. इकडचा गॅप किती आला? 5.5. तेवढंच 5.5 इंच शोल्डर खाली मार्किंग करायचं. ही पूर्ण लाईन आहे, ही स्ट्रेट ड्रॉ करायची. वरती आपला डीप नेक असेल म्हणून शोल्डर स्ट्रेट. आता बघा, बऱ्याच जणांचे क्वेश्चन आहेत की तुम्ही राजा राणी कोचिंग पद्धतीने शिकवतात का? येस, लक्षात आलं असेल, ही मेथड राजा राणी कोचिंग पद्धतीनेच आहे. थोडे बदल केलेले आहेत आधीच्या व्हिडिओंपेक्षा, कारण आता त्यांचा जो फुल कोर्स चालू आहे FMC, मी सुद्धा तो जॉईन केला आहे. आणि त्यांच्या आधीच्या कोर्सेसपेक्षा या कोर्समध्ये भरपूर मेथड त्यांनी बदल केली आहे. तेच बदल लक्षात घेऊन मी सुद्धा तुमच्यासोबत एकदम सोप्या भाषेमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते किंवा शिकवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. इथून आपण आता गळारुंदी टाकून घेऊ 2.5 इंचावरती. मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग करा. पाठीमागे 1 इंच
आर्महोल कर्व घ्यायचा, आर्महोल कर्व इथून सेट करायचा आहे आणि सेट केल्यानंतर मुंड्याला आकार द्यायचा। गळा उंची आपण टाकून घेऊ। गळा उंची आहे 10 इंच, तेवढीच टाकायची, त्यामध्ये प्लस करायचं नाही, आपण प्लस करत नाही। बॉटमला गळा रुंदी घेणार आहोत 2.5 इंच। इथून चेक करूयात, येस परफेक्ट, इथून 2.5 इंच मिळतंय। हा बॉक्स पूर्ण तयार करून घ्यायचा, खालून पण बॉक्स तयार करून घ्यायचा। आर्महोल करणे इथून आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा पाठीमागचा जो पार्ट होता तो आपला ड्रॉ झाला ॲज इट इज। ओके, बॅक पार्ट आता आपण साईडला ठेवून घेऊ आणि फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगला सुरुवात करणार आहोत। शोल्डर पाठीमागे टाकलं होतं 7.25 इंच, सेम 7.25 इंच शोल्डर आपण फ्रंटमध्ये टाकायचं। जिथून शोल्डरसाठी मार्किंग करतो तिथून आपण कंपल्सरी 1 इंच डाऊन जात असतो। पाठीमागे पुढे सेम बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग करत असतो। दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करायची। पाठीमागे मुंडा किती मार्किंग केला होता 6 इंच, सेम मुंडा पुढे मार्किंग करायचा 6 इंच। ओके, 6 इंच कसा मिळवला होता लक्षात घ्या। ओके, छातीचा चौथा भाग मायनस 2.5 इंच, जिथून आपण मुंड्यासाठी मार्किंग करतो तो ती लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची, मिळाली छातीची लाईन। आता इथून ब्लाऊजची उंची टाकायची आहे। ब्लाऊजची उंचीमध्ये 1 इंच प्लस करा, 14 इंच उंची आहे, 15 इंचावरती एक मार्किंग केलं। इथूनच आता आपल्याला शोल्डर टू ॲपेक्स टाकून घ्यायचं आहे 10, त्याच्यामध्ये अर्धा प्लस केलं तर 10.5 होणार। ओके, आणि उंची आपण येस 15 टाकली। पुढचा गळा आहे 7 इंच, गळा उंची वगैरेमध्ये काहीच प्लस करायचं नाही। इथून आता हे सर्व मार्क लक्षात घेऊन इकडच्या साईडला लाईन्स अशा ड्रॉ करून घ्यायच्या, जे आपण उंची मार्किंग केलेली आहे उंची पण। ओके, परफेक्ट अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करून झालं। आता छातीचं मार्किंग करायचं। छातीचा चौथा भाग 8.5, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊयात लूजिंग। ओके, म्हणजे 9 इंच मार्किंग केलं, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं। इथून 1.5 इंच शोल्डर पाठीमागे मायनस केलं, सेम पुढे करायचं। इकडचा गॅप किती मिळेल 5.5, तेवढा 5.5 इंच खाली मार्किंग करायचं। दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करा। वरती आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, डीप नेक असल्यामुळे शोल्डर मायनस करायचं, डायरेक्टली पट्टीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथून आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच वरती, खाली बॉटमला सुद्धा 2.5 इंच टाकून घ्यायची। दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक बॉक्स तयार करायचा आणि जो बॉक्स आपण तयार केलेला असतो त्या बॉक्समधून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथून ॲपेक्स टू ॲपेक्स टाकूयात, म्हणजे टक्स रुंदी तुम्ही ज्याला म्हणतात 3.5 इंच, कमरेवरती 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं। ओके, येस, आता मार्किंग करून घेऊ। मला बेल्ट घ्यायचा आहे 2.25 इंच, एक मार्किंग केलं, ही लाईन स्ट्रेट जाऊ द्यायची। ओके, तुम्हाला 3 इंच 2.5 इंच जेवढा बेल्ट आवडत असेल तुम्ही मार्क करायचं आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता कटपट्टीचा जो आकार असतो, ओके बघा बेल्टला अशा पद्धतीचा आकार असतो, तो आकार आपण देऊन घ्यायचा। येस, परफेक्ट, तुम्हाला जितका खोल आवडत असेल असा शेप तेवढा तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथून आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागे 1 इंच क्रॉस केलं होतं, पुढे 1.25 इंच क्रॉस करायचं, आर्महोल कर्व सेट करायचा, गळ्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। लक्षात आलं? इथं ॲपेक्स टू ॲपेक्स मार्किंग केला, त्यानंतर इथं जेवढं मार्किंग होतं त्याच्यामधून अर्धा मायनस करून इथं 3 इंचावरती एक मार्किंग केलं। ओके, इथं 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। कमरेचा टक्स घ्यायचा आहे, मी 2 इंच टक्स घेणार। कमरेचा चौथा भाग टाकला होता, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जो कमरेचा टक्स आपण घेतला 2 इंच, तो 2 इंच टक्स पुढे वाढवून घ्यायचा कंपल्सरी। ओके, आपण प्रत्येक मेथडमध्ये कमरेचा टक्स पुढे वाढवत असतो आणि हा जो कमरेचा टक्स आहे हा इथं ॲपेक्स पॉइंटला जोडून घ्यायचा। परफेक्ट, जोडला। आता जोडल्यानंतर हे जे 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल हे सुद्धा आपण इथून असं जॉईन करून घ्यायचं। लक्षात आलं? कमरेचा चौथा भाग टाकला 7.25, त्यापुढे 2 इंच कमरेचा टक्स वाढवायचा, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं, कारण हा टक्स आपला कट होईल। जर हा आपण वाढवला नाही तर आपल्याला ब्लाऊज पुढे कमरेमध्ये कमी पडणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं। आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं, मुंड्यापासून क्रॉस 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे।
हे सगळे मार्क आता आपण लक्षात सेंटर घेणार आहोत. ही साईड फिटिंगची लाईन आहे, साईड फिटिंग आणि ह्या टक्सच्या लाईनपर्यंत सेंटर घेतला. हे सगळे जे मार्किंग आहेत हे मार्क लक्षात घेऊन आपण आता अशी एक क्रॉस लाईन मार्क करूयात. हे बघा, ही अशी परफेक्ट. आता कटोरीला आकार देऊन घ्यायचा. कटोरीला आकार देण्यासाठी इथून नॉर्मल तुम्ही असा राऊंडमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट. बघा, कटोरी दिसताना तुम्हाला अशी दिसेल, पण जेव्हा तुम्ही कटोरी प्रॉपर बॉडीमध्ये घालणार, ओके, तर ती प्रॉपर तुम्हाला फिटिंगला बसते. प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपण सगळ्यात आधी असं हाताने सुद्धा देऊन घेतला तरी चालतो, किंवा जसं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला 4 भाग करायला सांगते ना, तसे 4 भाग जरी तुम्ही केले तरी चालणार आहे. आणि इथून मुंड्यातला एक टक्स आपण घेत असतो. मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे प्रत्येकाने 1.5 इंच. हे बघा, 1.5 इंच टक्स घेतला. आता याच्या साईडने 1.5 इंच, याच्या साईडने 1.5 इंच, ओके, 1.5 इंच एक लाईन, म्हणजे 1.5 इंच टक्स आपला घेतला गेला पाहिजे. तो ॲपेक्स पॉईंटला जॉईन करायचा. ॲपेक्स पॉईंटला जॉईन केल्यानंतर ही लाईन आपली इकडच्या साईडला अशी जाणार आहे. आता ही लाईन आपण मोजून घेऊ, किती मिळाली? 5. तेवढीच इकडची आली पाहिजे. इथं एक मार्किंग फिटिंग लाईनवरती नेहमी अर्धा इंचावरती मार्किंग करतो आपण प्रत्येक मापासाठी. इथून ही लाईन ड्रॉ करायची सरळ, ही लाईन पण इथून ड्रॉ करायची. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बॉक्स तयार केल्यानंतर नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. ही प्रोसेस आपली प्रत्येक ब्लाऊजमध्ये असते, जे आपण नवीन मुंड्याला आकार देतो. आलं तुमच्या लक्षात? आता मी हे बाकीचं जे आहे ते कट करून घेते आणि नंतर तुम्हाला बेल्ट कसा वाढवायचा ते सांगणार, ओके. येस, बेल्ट पण आपण कट करून घेऊ. इथं जसा पण आकार असेल ना, हा आकार असाच्या असा कट करून घ्यायचा, जसा पण असेल. हे बघा, आलं लक्षात? कट केल्यानंतर याला ना चिटकवून घ्यायचं. झाला तुमचा बेल्ट रेडी, ओके. जो गॅप होता मध्ये तो कारण आपण पुढे वाढवून घेतला होता की नाही. हे बघा, कमरेचा 4था भाग, ओके, प्लस पुढे 2 इंच. आता मायनस झाल्यानंतर तो बरोबर मिळाला. 2 इंच जो आपला मायनस झाला तो अशा पद्धतीने तुम्हाला मायनस करावं लागेल. क्लिअर? आता इथून तुम्हाला कटोरीचा हा जो टक्स आहे हा सेंटरमध्ये दिसत नसेल, मग काय करायचं, याला आपण सेंटरमध्ये करून घेऊ, ओके. काय करणार, हा जो ॲपेक्स पॉईंट आणि ही कटोरी आपण मार्किंग केली, ह्या दोन्हीचा सेंटर घेऊन टाकायचा. बघा, दोन्हीचा सेंटर इथं आला, ओके. ही लाईन स्ट्रेट मार्किंग करायची इथून. ही बघा, स्ट्रेट मार्क केली. आता हा जो टक्स आहे हा इथं घेतलेला, हा इकडच्या साईडने असा वाढवून घ्यायचा, दोन्ही साईडला निम्म. परफेक्ट. आता बघा, हा कटोरीचा तुमचा टक्स होईल. हा जो मुंड्यातला टक्स आहे हा सुद्धा आपल्याला मायनस करावा लागेल इथूनच. आता मी फॅब्रिक ग्लू घेतला. चांगलं याला असं पॅक मी दाबून धरते आणि ते चिटकून जाईल. येस, परफेक्ट. आता आपल्याला कट करायला प्रॉब्लेम नाही येणार, आपण इझिली कट करू शकतो. तुम्हाला दाखवते मी कटोरीचा आकार, साईड पार्टचा आकार आणि ब्लाऊजची फिटिंगसुद्धा प्रॉपर बसते. तर अशाच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, कटोरीचा शेप किती प्रॉपर दिसतोय. आता ह्या कटोरीला वाढवायचं नाहीये, फक्त तुम्हाला अस्तरवरती कट करताना ना मार्जिन कुठं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगेल, की आपला बिना अस्तरचा ब्लाऊज आहे साधा. हे बघा, साईड पार्ट सुद्धा किती प्रॉपर दिसतोय आणि कटोरी पण किती प्रॉपर मिळते. बघा, हा टक्स जर आपण घेतला असता तर कटोरीचा टक्स आपल्याला सेंटरमध्ये मिळाला नसता. मग आपल्याला टक्स सेंटरमध्ये मिळवायचा होता, म्हणून कटोरीचा सेंटर घेतला. स्ट्रेट लाईन मार्क करून जो टक्स इथं होता तो आजूबाजू अर्धा अर्धा निम्म मार्किंग करून घ्यायचा. आता हा जो बेल्ट आहे, हा बेल्टला पण आपण चिटकवून घेऊ. हे बघा, बेल्टला असं चिटकवून घ्यायचं. झाला. आता
फॅब्रिकवरती वाढवताना ना खाली 1.5 इंच वाढवायचं, जे की आपण फिनिशिंग देऊ, आणि वरच्या साईडने हा पार्ट जॉईन करू म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवा, आणि या साईडने हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवा. बाकी इकडे नाही वाढवायचं, खाली वरती आणि हुकाय पट्टीच्या साईडला. झालं बघा. अशा पद्धतीने तुमचा फ्रंट पार्ट पूर्ण रेडी झाला. आता बॅक पार्ट पण आपण कट करून घेऊ. खूप सोपी आणि इतकी परफेक्ट पद्धत आहे की एक वेळा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्लाऊज कसा बसतो. भरपूर जणांचे व्हॉट्सअपला पण मेसेज येतात की ताई तुमचे व्हिडिओ बघून शिवले, खूप छान बसले. बाकीच्यांचं काय असतं माहिती का, ते प्रॉपर मेजरमेंट्स घेत नाही किंवा काहीतरी चुकत असेल त्यांच्याकडून, म्हणून त्यांना थोडेफार प्रॉब्लेम्स येतात. पण बाकी जर तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या ना तर तुम्हाला कळेल. ओके, जर तुम्ही एखादा पॉईंट मिस केला, व्यवस्थित सांगितलेल्या पद्धतीने घेतला नाही, तर येऊ शकतो तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम. फक्त सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा, प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने आपलं फ्रंट आणि बॅक पार्ट किंवा कटोरीचं कटिंग झालेलं आहे. आता स्लीव्ज कटिंग तुम्हाला दाखवून देते लास्ट. ओके, हे बघा, फोल्ड पेपर घेतलेला आहे. इकडची पेपरची बंद बाजू सगळ्यात आधी खाली आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असते. बाहीची उंची किती आहे, 4 इंच. मग कधीही आपण बाहीच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करतो. 4 मध्ये 1 प्लस केला 5 होईल. ही पूर्ण लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची. आता छातीचा चौथा भाग किती होता, 8.5. तर मग 8.5 इंच आपली बाहीची घडी असेल. इथून 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. बघा, ही लाईन, ही 2.5 इंच मार्किंग इथं जोडून घ्यायचं. ओके, इथून हा बॉक्स तयार करा. अशा पद्धतीने बॉक्स तयार केला, जोडला. आता इथून या क्रॉस लाईनचा आपण एक सेंटर घेऊन घेऊ. किती आहे, 9चा निम्म केला, किती होईल, 4.5. आता इथून ना आपल्याला वरती पाव खाली पाव असं मार्किंग करायचं आहे. साधारणतः इथून 1 इंचावरून आकार देऊन घ्यायचा. बघा, पहिला पॉईंट इथं जोडा, इथून खाली जाऊ द्यायचा. नॉर्मल असा 1.5 इंच खाली जायचं. परत इथूनच स्टार्ट करायचं, खाली जायचं आणि बरोबर इथून या 1.5 इंच खाली गेलं तिथून जॉईन कर. आता दंडगेर आहे 5 इंच आणि त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे. अशा पद्धतीने बाहीचं कटिंगसुद्धा आपलं करून झालं. ओके, येस, परफेक्ट. आता बाहीचं कटिंग आपण करून घेऊ. खाली जी स्ट्रेट लाईन मार्किंग केलेली होती ती पण कट करायची. पाठीमागचा मुंडा कट झाला, बाही ओपन करायची आणि जो पुढचा मुंड्याला आपण आकार दिला तो पुढचा मुंडा कट करून घेऊया. परफेक्ट. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. बाहीचं कटिंगसुद्धा किती प्रॉपर दिसते. मागचा मुंडा, पुढचा मुंडा आणि हे संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग. आता स्टिचिंगला सुरुवात करू. आता स्टिचिंगमध्ये ना तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. बाहीचे जोड खालीवरती होतात, कटोरीचं टोक खूप जास्त येतं किंवा कस्टमरला आवडत नाही, किंवा दोरी टाकून पायपिंग कशी करायची. ओके, पायपिंग करून दाखवेल दोरी टाकून. पायपिंगची स्पेशल दोरी मिळते. तर स्टिचिंगमध्ये पण भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, तर लास्टपर्यंत बघा. कटोरी ब्लाऊजचं कटिंग मी करून घेतलेलं आहे. शिलाई मार्जिन कुठे कुठे ॲड केलेलं आहे ते तुम्हाला सांगते. शिलाई मार्जिन बघा, ह्या साईडने आपण कटोरी जॉईन करतो म्हणून इथं अर्धा इंच ॲड केलेलं आहे. कटोरीमध्ये शिलाई मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं आहे बघा, ह्या साईडने. ओके, लक्षपूर्वक बघा. या साईडने, खालच्या पूर्ण साईडने शिलाई मार्जिन बघा अर्धा इंच ॲड केलेलं दिसतंय. क्लिअर झालं. स्लीव जशी पण आपण कट केलेली होती सेम घ्यायची. बॅक पार्ट जसा पण आपण कट केलेला होता सेम घ्यायचा, काहीही वाढवायचं नाही. बॅक पार्ट पद्धतीने आपण ठेवून घेतलं सेम. आता कटोरी आपण जॉईन करून घेऊ. आता ही कटोरी आपली इकडच्या साईडला जॉईन होणार आहे आणि ही कटोरी आपली इकडच्या साईडला. सरळ उलटी बाजू तुम्ही बघून घ्यायची. बरोबर. आता आपण कटोरी जॉईन करायला सुरुवात करून घेऊ.
हे बघा कटोरी अशा पद्धतीने जॉईन होते। आता कटोरीमध्ये आपण टक्स टाकून घेऊ। कटोरीमध्ये टक्स टाकताना खालून हे दोन्ही पॉइंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि इथून बरोबर जे पण मार्जिन दिसतंय तिथून स्टिच टाकायला सुरुवात करायची, बरोबर इथून कट टू कट। सेम सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या साईडची कटोरी जॉईन करू। खालून करा किंवा वरून करा। आता ही मी खालून जॉईन करून दाखवते। डबल स्टिच टाका। कटोरी जॉईन करून झाली। आता टक्स मार्किंग जो केलेला होता तो टक्स आपण टाकून घेऊ। टक्स हे बघा अशा पद्धतीने आपलं कटोरी जॉईन करून झाली। आता क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊ। 4 बेल्ट तुम्हाला कट करायला सांगितलेले होते। आता जे 2 बेल्ट आहेत ते असे जॉईंट होतील आणि 2 बेल्ट असे जॉईंट होतील, असे त्यांना समोरासमोर ठेवून घ्यायचे। आता खालचं जे आपले बेल्ट आहेत ओके, खाली बॉटमला पाव इंचावरती स्टिच टाकून आपण फिनिशिंग देऊन घेऊ दोन्ही साईडला। पट्टी बाहेरच्या बाजूने काढायची, दोन्ही पट्टींमध्ये दाबटीप टाकून घ्यायची। दोन्ही बघा अशा वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या। बघा खालच्या साईडने फिनिशिंग देऊन झाली। आता ही जी क्रॉस पट्टी आहे ही आपण अशी ठेवून घ्यायची दोन्ही साईडची ओके, व्यवस्थित इक्वल तिला जॉईन करायची। आता ही पट्टी इकडच्या साईडला जॉईन होईल। आता मी यावरती ही पट्टी अशी उलटी ठेवते आणि इथून लावायला सुरुवात करते। तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी जॉईन करून झाली। आता खाली जे पण उरलेलं असेल इकडच्या साईडला एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचं। आता तुम्ही इथं बघितलं असेल मी जेवढी क्रॉस पट्टी घेतली होती 2.25 इंचाची तेवढीच मला मिळेल। तुम्ही किती छोटी घेताय किती मोठी घेताय त्यावरती ते डिपेंड करणार आहे। अशा पद्धतीने क्रॉस पट्टी आपली परफेक्टली जॉईन करून झालेली आहे या साईडला सुद्धा। आता दुसऱ्या साईडला क्रॉस पट्टी जॉईन करून घ्यायची। दोन्ही साइड इक्वल आलेले आहेत का हुक पट्टीची साइड आपण चेक करून घेऊया। इथून व्यवस्थित ब्लाउज असा ठेवायचा इथून आणि चेक करायचं की योक पट्टीच्या हुकाय पट्टीच्या दोन्ही साइड बरोबर आहेत का। इथून हुकाय पट्टी लावून घ्यायची आहे। हे बघा हुकाय पट्टी मी लावून घेतली। आधी साइड पार्ट वगैरे कटोरी आपलं सगळं एकदम परफेक्टली जॉईन झालेलं आहे। आता आपण हे साइडला ठेवून घेऊ। बॅक पार्ट रेडी करून घेऊ। बॅक पार्ट रेडी करण्यासाठी मी बॅक पार्ट घेतला। बॅक पार्ट मार्किंग करून घेतलेले आहेत बॅक साइडला। टक्स आपण टाकून घेऊ। टक्स किती घेतो
बघा किती परफेक्ट टक्स टाकून झाले दोन्ही साईडला। बघा पाठपट्टी किती सुंदर फिनिशिंगने तयार करून झाली। अशाच पद्धतीने पाठीमागे पट्टी लावून फिनिशिंग देऊन घ्या। जसं बॅक पार्ट पण रेडी झाला, फ्रंट पार्ट आपण त्यावरती उलटे ठेवत असतो, शोल्डर जॉईंट करून घेतो। ओके, हे दोन शोल्डर आपले जॉईंट करून झाले। आता स्लीव जॉईंट करून घेऊ। ही स्लीवची उलटी बाजू आहे। मग उलट्या बाजूने काय करायचं, ही जी उलटी बाजू हिला आपण एक वेळा फोल्ड करून घेऊ। किती? अर्धा इंच, फक्त अर्धा इंच फोल्ड करायची एक वेळा आणि त्यानंतर एक वेळा तिला पूर्ण 1 इंच अशी फोल्ड करून घ्यायची। पहिले अर्धा इंच फोल्ड केली, नंतर 1 इंच। हे बघा सेम दुसरी स्लीव आता ही सरळ बाजू आहे आणि इकडच्या साईडला बघा असं रॉंग केलेलं आहे मी, ती उलटी बाजू। ओके, तर उलट्या बाजूला एक वेळा अर्धा इंच फोल्ड, परत 1 इंच म्हणजे टाकू। बघा पट्टी आपली फोल्ड करून झालेली आहे दोन्ही साईडची। स्लीव जॉईन करायला सुरुवात करून घेऊ। स्लीव जॉईन करताना चेक करायचं की खोल भाग पुढे आला पाहिजे आणि उभार भाग पाठीमागे। तर आता आपण लावायला सुरुवात करून घेऊ। बघा किती परफेक्ट आणि इक्वल जॉईंट झाली, कमी किंवा जास्त बिलकुल नाही झाली। एकदम परफेक्ट पद्धतीने बाही जॉईन करून झाली। सेम आता दुसऱ्या साईडची जी बाही आहे ती आपण जॉईन करू। परफेक्ट अशा पद्धतीने आपलं स्लीव्ज वगैरे जॉईन करून झाली। आता दोरी टाकून पाइपिंग कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। क्रॉस पट्टीने एक स्ट्रेट पट्टी तयार केली होती आणि एका साईडने तिला फोल्ड केलेली होती। जर ज्यांना कोणाला फक्त क्रॉस पट्टीने पाइपिंगचा गोट व्यवस्थित जमत नसेल तर त्यांनी ही दोरी आणून ठेवायची आहे पाइपिंगची। याच्या आतमध्ये आपल्याला दोरी टाकून घ्यायची। दोरी पट्टी फोल्ड करायची, इथून आता एक स्टिच टाकायची। हे बघा दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने इकडच्या साईडला एक गोट तयार होतो। हे बघा इकडून एकदम जर जवळून तुम्हाला दाखवलं तर या साईडने एक छान गोट तयार होतो। पूर्ण पट्टी मी अशा पद्धतीने तयार करून घेतली। इकडच्या साईडला तुम्हाला गोट वगैरे दिसत असेल तर तुम्ही बघू शकता। ते बघा मस्त छान सुंदर असा गोट तयार झाला। आता ब्लाउज घ्यायचा आहे। पट्टी लावून झाली। आता इकडच्या साईडने एक्स्ट्रा अर्धा इंच सोडायची, बाकीची पूर्ण कट करून घ्यायची। ओके, हे अर्धा इंच शिल्लक आहे, याला फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर याला बाहेरच्या बाजूने दुमडायचं।
फक्त असा गोट बाहेरच्या बाजूने दिसू द्यायचा. एक टीप टाकायला आपण सुरुवात करणार आहोत. हे बघा किती परफेक्ट असं पाइपिंग रेडी करून झाली दिसते का तुम्हाला. एकदम किती परफेक्ट असा बारीक गोट तयार झाला दिसतोय तुम्हाला. अगदी स्पष्टपणे तुम्ही बघू शकता. पूर्ण ब्लाऊजमध्ये आपला एकदम सुंदर असा गोट तयार झालेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजमध्ये तुम्हाला व्यवस्थित सुंदर अशी पाइपिंग गोट तयार करून घ्यायचं आहे. लास्टमध्ये प्रेस करायची. प्रेस केल्यानंतर पाइपिंगची फिनिशिंग अजून उठून दिसते. दोन्ही साईडला कव्हर शिलाई टाकून झाली. आता ब्लाऊज आपण उलटा करून घेऊ. आणि उलटा करून झाल्यानंतर तुम्हाला माहिती की आपण फिटिंग कशी करतो, 1.5 इंचावरती मार्किंग करून. तर आता तुम्ही मेजरमेंट टेपने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या नेहमीप्रमाणे. आता मला इथं मार्किंग करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी मी तुम्हाला जसं की पहिल्या ब्लाऊजमध्ये म्हटली होती या आधीच्या की 1.5 इंच किती असतं आता माझं लक्षात आलेलं आहे. म्हणून मी कधीही अंदाजेच फिटिंग करून घेते तरी परफेक्ट येते. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथून आतमध्ये 1.5 इंच मार्किंग करून स्ट्रेट लाईन मार्क करा, जसं आपण आधीच्या ब्लाऊजमध्ये केलं होतं. ओके. परफेक्ट. उरलेल्या मार्जिनमध्ये हव्या तेवढ्या स्टिच टाकून घ्या. सेम परफेक्ट. आता तर हे बघा अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज आपला संपूर्ण रेडी झाला. जी पाइपिंग पाठीमागचं जे मार्जिन होतं त्या मार्जिनचं फिनिशिंग अगदी परफेक्ट पद्धतीने कव्हर झालेलं आहे. ओके. चला तर आपण आजचा क्लास थांबूयात. चला बाय. टेक केअर. तुम्ही पण